फुलं वगैरे पण बघू शकताय बघा, फुलबागा वगैरे. आणि प्रत्येक वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत अशी नाही. आणि भाजी वगैरे पण हे बघा, लाल माठाची भाजी आहे. ही गाजराची कोबी वगैरे पण लावली नाही. हे बघू शकताय बघा. टमॅटो मला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि इथे टमॅटो बघू शकता. नाही म्हटलं तर एका टमॅटोवर मिनिमम बोलतात ना मित्रांनो 2 किलोच्या वरती टमॅटो झालेतच. आणि टमॅटोची साईज वगैरे बघू शकता. तरी बघू शकते बघा कोबी. आणि त्याच्यावर कोबी वगैरे पण आले. कोबी कशी असते तीही बघू शकते बघा. इथे एक लावलेली आहे. आणि यात ना त्यांची झाडं आहेत. तर झाडांची पानांची ओळख बघू. इकडे पुढे हे बघू शकते बघा. याच्यावर कोबी वगैरे झालेली आहे बघा. बघू शकते बघा एक कलिंगड. आणि कलिंगडची मिनिमम साईज बोलत ना 1.5 ते 2 किलोचा, जास्त 2.5-3 किलो 2.5-3 किलो होईल. आणि बघू शकते बघा. आणि पूर्ण ब्लॅक कलिंगड. मनीष ब्लॉग कोकणी या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण आलो आहोत ना गोरेगावला आलो आहोत. आणि आपण ना सरांकडे आलो आहोत इथे. आणि हे सरांचं घर आहे बघू शकता इथे. आणि वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगायचं बोला तर मित्रांनो ना, सरांनी जे शेती भाजीपाल्याची वगैरे शेती केली नाही ती तुम्हाला ऑल टोटल दाखवतो. खूप छान अशी शेती केली नाही घराभोवती. आणि मेन बघू शकते बघा. आणि सर आहेत, शिक्षक आहेत शाळेवर. तरी आपण बाईक घेऊन आलो आहोत. आणि ही जी डिझाईन वगैरे काढली ना तर सरांच्या मुलांनी काढलेली आहे. खूप छान अशी अप्रतिम आहे बघू शकते बघा. ते मी तुम्हाला दाखवतो. आणि मेन गोष्ट जी शेती केलेली आहे ते अप्रतिम अशी शेती केलेली आहे. घराभोवतीच टॅमॅटोची, फ्लावरची, कोबीची ह्या सर्व गोष्टी आपल्याकडं कोकणामध्ये होतात. ते त्या सरांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. ते तुम्हाला मी आता ह्या व्हिडिओतून दाखवतो. मित्रांनो व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. खूप छान असा व्हिडिओ होणार आहे. चला तर मी पुढे दाखवतो. कंटिन्यूस राहा मित्रांनो. तर मित्रांनो आतमधला परिसर बघू शकते बघा. घराभोवती ही अशी झाडं वगैरे लावली नाहीत. इथे गाड्यांसाठी पार्किंग केलेलं आहे. घराचं पण दाखवतो ऑल टोटल. घर पण खूप छान बांधलेलं आहे. हे बघू शकता पूर्ण असं आहे ना मित्रांनो. हे झाडं वगैरेच लावलेलं आहे इथे घराभोवती. चला तर आपण त्यांच्या शेतीमध्ये जाऊयात. आणि ऑल टोटल तुम्हाला जे दिसत असेल ना ती पूर्ण शेतीच आहे. हे बघा हे फुलझाडं वगैरे आहेत. आतमध्ये दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे घेवडी लावलेली आहेत. याला घेवडी न्यायला पावटा बोलू शकता तुम्ही. हे बघू शकता हे बघा. ऑल टोटल सर्व लागवड केली आहे. कलिंगडपासून, मिरचीपासून, घेवडीपासून ऑल टोटल सर्व लागवडी केल्या. ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघा. हे पावटे आहेत बघू शकता हे बघा. हे पूर्ण इकडे असे पावटे केलेले आहेत. आणि वांगी बघा, काली वांगी आहे. उन्हाच्या इफेक्टमुळे व्यवस्थित दिसत नसेल तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि इथे टमॅटो बघू शकता. नाही म्हटलं तर एका टमॅटोवर मिनिमम बोलतात ना मित्रांनो 2 किलोच्या वरती टमॅटो झालेतच. आणि टमॅटोची साईज वगैरे बघू शकता. ना कोणतं रासायनिक खत ना काही, फक्त नॉर्मल पाणी वगैरे आणि काली माती असल्यामुळे ना अप्रतिम ती असे आलेत. आणि ते वांगी वगैरे पण बघू शकते बघा. आणि वेगवेगळे बघा इथे टमॅटो आहेत. मिरची वगैरे पण लावली आहे बघा. आणि मिरच्यांची पण बोलतात ना मित्रांनो तर वेगवेगळ्या मिरच्या आहेत. जाडी मिरची आहे, बारीक मिरची आहेत, तिखट असतील त्याच्यामध्ये. इथे वांगी पण बघू शकते बघा मित्रांनो. आणि इथे टमॅटो बघू शकते बघा. इथं आवड बघू शकता किती सारी आवड आहे शेतीबद्दल. आणि इकडे त्यांनी भाजी वगैरे पेरले. ज्या वळ्या वगैरे दिसत आहेत ना तुम्हाला याच्यामध्ये भाजी आता नंतर काढून झालेली पुन्हा भाजी केली लावली नाही त्यांनी सरांनी. तर इथे मला वाटतं ना घेवडी की पावटा लावलेला आहे. तर तुम्हाला कोबी वगैरे दाखवतो मी मित्रांनो. तरी बघू शकते बघा कोबी. आणि त्याच्यावर कोबी वगैरे पण आले. कोबी कशी असते तीही बघू शकते बघा. इथे एक लावलेली आहे. आणि यात ना त्यांची झाडं आहेत. तर झाडांची पानांची ओळख बघू शकता. पानं बघा केवढी मोठी असतात कोबीची. आणि कशी असतात ती बघू शकते बघा. आणि ही जी तुम्हाला भाजी दिसत असेल ना मित्रांनो ही मुळ्याची भाजी आहे. इकडे पुढे
हे बघू शकते बघा, याच्यावर कोबी वगैरे झालेली आहे बघा. 2 कांदे आहेत. जर नाही बोललात तरी अर्धा 1 किलोच्या वरती आहे कोबी. आणि याच्यात कोणतंही केमिकल वापरलं नाही की खत वगैरे केमिकल रसायन कोणत्याही खताचा उपयोग केला नाही आहे. याच्यामध्ये ते सर शेणखतच वापरतात. आणि काली माती असल्यामुळे ना खूप चांगल्या प्रमाणे पीक देतं. आणि इकडे बघू शकणार ते इकडे पूर्ण भेंडीच आहे. ऑल टोटल तुम्हाला हे बघा इथे भेंडं पण झाले त्यांच्यावर. आणि ह्याच्यातनं त्यांनी उत्पन्न घेतलेलं आहे, असं नाही की नाही घेतलेलं आहे. आणि राहिलेलं जे उत्पन्न आहे ना ते हे उत्पन्न आहे मित्रांनो. तर खूप छान असं बघून खूप छानच वाटलं मित्रांनो. आणि हे आहे ना चवलीचे आहेत. चवलीची वेल वगैरे बघू शकते बघा. आणि इकडे चवली वगैरे पण चवल्यांवर चवली वगैरे झाले बघू शकता बारीक. याला वाल चवली वगैरे बोलतात असं. तर पुढे आणि इकडे पावटा पेरला आहे पूर्ण ऑल टोटल. आणि तो पावट्याचं उत्पन्न त्यांनी काढून घेतलं आहे पूर्ण. खूप छान असं वाटतं आहे. आणि ते माटा बिटाची पण भाजी वगैरे बघू शकता. हां, आणि ते बघू शकते बघा इथे काकडे वगैरे पण लावले नाही. आणि काकड्यांवर पण बघू शकते बघा काकडे वगैरे आलेत. आणि सरांना पण दाखवते बघा, हे सर आहेत. यांनी घराशेजारी शेती वगैरे केली नाही. तर सर पण माहिती देतीलच. तर सर मला हे काकडीची जरा माहिती सांगा. ही काकडी कोणती आहे आणि कोणतं बियाणं आहे? हे किती दिवसात येतात तरी? हे साधारण 45 दिवसात आलेलं आहे. मी नर्सरीमधून रोप आणलं होतं. हे सगळं ब्रँडेड कलमं लावलेली आहेत मी. आणि ही आपण पाहतो हे झेंडू आहे, लांब मिरची आहे जी आपण भारताची मिरची बनवतो. विद्यार्थ्यांना माहिती व्हावं शेती यासाठी आपण केलेला प्रयत्न आहे. पर्यावरण रक्षण आणि परिसर स्वच्छता यासाठी आपण विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी आपल्या परिसरात येणाऱ्या आणि घाटावरच्या भाज्या ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी आयोजित केलेलं आहे. जे संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने आपण केलंय. ज्याच्यामध्ये कोथिंबीर असेल, हे कोथिंबीरचं आहे बघा, त्याला धणे आले, मुळ्याला जे शेंगा आलेत बघा, त्याला मुळ्या शेंगा इथे बघा, हे मुळ्याचं हे शेंगा आलेत बघा, त्याला बघू शकते बघा मुळ्याचं ना, मुळ्याची फुलं आणि त्याला आता शेंगा आलेत, म्हणजे याचं बी होईल. आता हे मुलांना दाखवण्यासाठी आपण हे करतोय सगळं. तर अशा प्रकारे लाल माठ असेल, मेथी, मुळा, पालक भाजी, हे सगळ्या भाज्या इथे, दुधी भोपळा आहे, इव्हन तिथे ज्वारी बाजरीची पण म्हणजे कणसं आले ते तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. आणि सर तुमचं नाव कसं, नाव पण जरा सांगा. माझं नाव चंदन मीना कृष्णकांत तोडणकर, पगाव वाघमांडले, श्रीवर्धन रायगड. आणि गोरेगावमध्ये आता स्थायिक झालो आहे. आता मी ॲज अ टीचर म्हणून काम करतोय. आणि पर्यावरण रक्षण, परिसर स्वच्छता ह्यासाठी इकडं छानसं विद्यार्थ्यांना घेऊन मार्गदर्शन करत सगळ्या पिकवलेल्या भाज्या घरी काढायचा आरोग्यदायी प्रयत्न करतोय. धन्यवाद. ओके, थँक्यू सर. तर मित्रांनो आता मी तुम्हाला हे दाखवतो, दुधी पोपळा वगैरे लावले ते दाखवतो. तर सरांनी खूप छान अशी माहिती दिलेली आहे. हे बघू शकते बघा, शेंगा वगैरे. आणि असं नाही मित्रांनो, ऑल टोटल जे आपल्याला खायला उपयुक्त जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या ऑल टोटल त्यांनी इथे पिकवल्या आहेत आपल्या शेतामध्ये. तर गाजर बोला, इथे फुलं वगैरे पण बघू शकते बघा, फुलबागा वगैरे. आणि प्रत्येक वेगवेगळ्या कलरची फुलं आहेत, अशी नाही. आणि भाजी वगैरे पण हे बघा, लाल माठाची भाजी आहे, ही गाजराची पण लावली नाही. आणि पूर्ण ऑल टोटल भाजी आहे. आता उन्हामुळे खूप थोडंसं इफेक्टचं वगैरे हे येत असेल तर समजून घ्या, ऊन खूप आहे. हे बघा इथे मुलाची ओली वगैरे आहे, पण त्याच्यातनं काढून झालेलं उत्पन्न. आणि जे आता राहिलं आणि ते बघू शकता, हे फरसबीची आहे, फरसबीची शेंग वगैरे पण कशी असते ती बघू शकते. हे बघा दाखवले भेंडी वगैरे. आणि बघा दुधी वगैरे पण खूप छान पद्धतीने दुधी वगैरे पण बघू शकता. दुधी पानं वगैरे पण बघू शकता, त्यांच्या पानांची साईज बघू शकता मित्रांनो. बघा ही पानं आहेत आणि दुधी वगैरे पण झालेले आहेत बघा. आणि कलिंगड वगैरे पण तुम्हाला दाखवतो. म्हणजे जे ऑल टोटल आपण बाजारात आणतो ते पूर्ण ऑल टोटल उत्पन्न त्यांनी स्वतःहूनच काढलेलं आहे घराभोवतीच. आणि ते कलिंगड पण बघू शकते बघा, छोटे. आणि ते पण बघू शकता मित्रांनो. बघा इथे पण बारीक बारीक कलिंगड वगैरे होत चाललेत. तर मी आता पुढे तुम्हाला गाजराचं वगैरे पण दाखवतो. गाजर पण त्यांनी लावली नाही. हे बघा, हे बघा मुला बघू शकताय बघा. आणि त्याच्यावर आलेली मी फर्स्ट टाइम बघते मुलाला एवढी अशी फळं वगैरे पण आली येतात म्हणून. ह्याचं बी आपण लावणार आहोत विद्यार्थ्यांना, पुन्हा बी लावणार आहात तुम्ही. तर हे सर आता पुन्हा बी वगैरे पण लावणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये काय लावलं आहे सर वगैरे? आता हे लाल कोबी आहे, ब्रोकोली आहे आणि माठ आहे, आणि इथे वांगी आहे.
तर लाल कोबी लावलेली वगैरे आणि वांगी वगैरे पण लावलेली आहेत सरांनी या वलीमध्ये. कोथिंबीरचा प्लॉट केलेला आहे. आणि ते कोथिंबीर वगैरे लावलेली आहे. म्हणजे ऑलरेडी ह्याच्यातून उत्पन्न काढून पुन्हा त्यांनी ह्याच्यामध्ये उत्पन्न हे केलेलं आहे. आता फळभाज्या दाखवतो तुम्हाला मित्रांनो. तर हे फळांमध्ये मित्रांनो बघू शकते बघा, हे चिकूचं झाड आहे ना, ते वर्षभर येतं त्यांचं आणि ते चिकू वगैरे पण लागले बघू शकते बघा. आणि कुठे लांब नाही, घरा शेजारीच आहे त्यांच्या. किती चिकू हे बघू शकता चिकू वगैरे पण. हे बघा आता फुलं वगैरे पण येतात, ज्या फळं वगैरे पण येत आहेत. आता पिक्काच आहे बघा. नाही हा बघा पिक्का पण आहे, चिकू फुल तयार वगैरे आहेत. आणि इथे आपण जाम लावले. आता मी तुम्हाला जाम खायला देतो ह्याचे. हे बघा जामचे झाडं वगैरे पण, जाम कशा प्रकारे असतात तेही बघू शकते बघा मित्रांनो. दुसरा बहर आहे याचा. दादा हे हे बघा, खाऊन सर खायला देते जामचं झाड वगैरे. आपण ते फळं वगैरे पण खाऊन. ह्याचा दुसरा बहर आणि तिसऱ्यांदा तो बाजला. पहिल्यांदा खाऊन झालं, हे दुसरा बहर आहे आणि तिसऱ्यांदा ते येतो. खूप छान असं मित्रांनो, खूप टेस्टी असेल. एक नंबर आहे, एक नंबर. आणि फुल झाडं वगैरे पण बघू शकता, खूप अप्रतिम आहे बघा. टमॅटो वगैरे पण बघू शकता. टमॅटोची बाग आहे ना, जी कॉर्नरने जी वली वगैरे आहे, जो धक्का साईड आहे, त्या धक्क्या साईडला पूर्ण त्यांनी टमॅटोच लावली नाही. आणि मिनिमम एका टमॅटोच्या रोपावरनं मिनिमम मित्रांनो बोला तरी 2 ते 2.5 किलो टमॅटो निघली. इथं बघू शकते बघा. फांद्या मोडलेत त्याच्या वजनाने. आणि बघा एवढं वजन असल्यामुळे ना ते खाली पूर्णपणे खाली झोपल्या गेलं आहे बघू शकते बघा. टमॅटो बघू शकता अर्धे मातीमध्ये पण गेलेत एवढं सगळं. आणि ते थोडंसं हे बघा. आणि ते शाळेवर वगैरे असतात तरी एवढं खूप साऱ्या गोष्टींवर लक्ष देतात, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. हे बघा पूर्णपणे पिकलेले आहेत. माझी काढली टोपल्यावरती. तरी त्याने अर्धे वगैरे काढलेले आहेत. आणि इथे पण कोबीचं वगैरे तुम्हाला दाखवलं आहे. हे बघा इकडं कोबी वगैरे पण लावली नाही. हा बघ ह्याचा घे. हे बघू शकता बघा, टमॅटो बघू शकता मित्रांनो. आणि कलिंगड बघ, खूप मोठं कलिंगड. बघा याच्यात पूर्ण पावटा उत्पन्न केलेलं आहे सरांनी. आणि हे बघू शकते बघा, हे कलिंगड. आणि कलिंगडची मिनिमम साईज बोलत ना 1.5 ते 2 किलोचा, जास्त 2.5-3 किलो. 2.5-3 किलो होईल. आणि बघू शकते बघा, आणि पूर्ण ब्लॅक कलिंगड. आणि त्याला ते वरती ठेवले, त्याला ऊन वगैरे जास्त ह्याचा इफेक्ट होऊ नये. आणि नारळ पण बघू शकते बघा. म्हणजे घरात शेजारी ज्या गोष्टी लागणार आहेत त्या खाण्यामध्ये आपण उपयुक्त करतो, ज्या गोष्टी आपल्याला गरज आहेत त्या गोष्टी ऑलमोस्ट सर्व गोष्टी त्यांनी सरांनी लावली नाहीत. तर खूप छान अशी माहिती पण दिली नाही आणि शेती वगैरे पण छान केली नाही. आणि पपईचं झाड पण बघू शकते मित्रांनो. चल मित्रांनो, आपण ऑल टोटल मी तुम्हाला दाखवले व्हिडिओमध्ये शेतीविषयक. सरांनी वगैरे माहिती पण खूप छान पद्धतीने दिलेली आहे. तर हे सरांचं घर वगैरे आहे. बाजूला झाडं वगैरे पण बघू शकता. हे बघा, ऑल टोटल त्याने अशी पूर्ण घराशेजारी खूप सारी अशी झाडं लावली आहेत. आणि त्यांनी कलमं वगैरे पण लावलेली आहेत ना, ती एका कलमावरून 3-3 हे केलेले आहेत, रोपं तयार केलेले आहेत. आणि त्याच्यावर आत्ता आंबे वगैरे सुद्धा बाजलेले आहेत, एकदम बारीक साईजचे. तर असे शेतीमध्ये पण एवढी खूप सारी आवड आहे. आणि स्वतः शिक्षक असल्यामुळे सांगायलाच नको मित्रांनो, सर्व गोष्टीचा नॉलेज पण आहे. पण एक शिक्षक म्हणून शेतीची एवढ्या सर्व गोष्टी करणं खूप कठीण आहे की आपला ते शाळेवर वगैरे असूनसुद्धा ह्या सर्व गोष्टी मॅनेज करतात. म्हणजे त्यांना मानलं पाहिजे. खूप छान असं सरांची मेहनत वगैरे पण त्याच्यामध्ये आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. आणि सरांचं घर पण दाखवतो. तर हे सरांचं घर आहे, जिथे आपण आलो आहोत. आणि हा एरिया आहे तो गोरेगाव एरियामध्ये, तालुका म्हसला, जिल्हा रायगड. तर आपण आज त्यांची भेट घ्यायला आलेलो आहोत तिथे. तर आपण मित्रांनो आलो म्हणजे त्यांच्याकडे कुत्रा होता, कुत्र्याचं पिल्लं होतं इंग्लिश कुत्र्याचं, ते आपण नेण्यासाठी आलो होतो त्यांच्या इकडे. तर त्यांनी ह्या सर्व गोष्टी माहिती दिली. आणि शेतीविषयी तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टींची आवड आहे, कारण आपण मुलातच आपण शेतकरी वगैरे असल्यामुळे ह्या सर्व गोष्टींची तर आपल्याला खूप सारी आवड आहे. आणि भाजीपाला वगैरे शेती वगैरे करणे ह्या सर्व गोष्टींची आवड असल्यामुळे तर आपण ते व्हिडिओ वगैरे शूट केला. आणि सरांनी पण खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली आहे मित्रांनो. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, खूप छान असा व्हिडिओ आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. आणि सरांनी माहिती वगैरे दिली ती कशी वाटली मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा.